तानाशाही वृत्ति से वो शासन कर रही है, हुकुमशाही मार्ग पे चल रही है। जब बॉर्डर सिक्योरिटी फोर्स ने भी वहाँ अपने रिजर्व सिक्योरिटी फोर्स के लिए जमीन मांगी तो जमीन को भी नकार दिया गया। बांग्लादेश से और बाकी जगह से रोहिंग्या आना चाहिए और अपनी सत्ता कायम रहनी चाहिए। कुछ तुष्टीकरण की राजनीति से वहां का हिंसाचार यह हमारे लिए बड़ा चिंतनीय है। मुझे विश्वास है कि तानाशाह के दिन बहुत ज्यादा दिन नहीं चलेंगे। पश्चिम बंगाल में जो हिंसा की घटनाएं हो रही है, एक दिन वहां का जनाक्रोश ममता बनर्जी के सत्ता को समूल नष्ट कर देगा। मुख्यमंत्री कुर्सी को वो ममता बनर्जी से इतना दूर कर देगा कि 10 जन्म भी फिर ममता बनर्जी कभी राजनीति में कोई बड़ा पद नहीं पा सकती। उसके बावजूद महिला सुरक्षा का सवाल खड़ा होना पश्चिम बंगाल में बहुत गंभीर विषय है। देखो, पाषाण युग से जब हम यहाँ तक आए, मगर ऐसे कुछ लोग हैं जो पाषाण युग से पाषाण हृदय तक, इसका उदाहरण ममता बनर्जी त्यांनी योगदान व्हावं ही भावना आहे। मराठा समाजातील तरुण तरुणी, युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनींना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि याबद्दल चर्चा होऊन एकमेकाशी संवाद करून समाधानापर्यंत जाण्याचा प्रयत्न कुठेतरी पुन्हा भविष्यामध्ये या कायद्याला कुठेतरी आव्हान देण्यात येईल कोर्टामध्ये। राष्ट्रपती असं म्हटलंय की आणि काही होणार नाही, हा सर्व विषय तो केंद्रातल्या हातामध्ये आहे सुप्रीम कोर्टामध्ये। तर मग असं आहे, चक्रधर स्वामीच्या कथेप्रमाणे हत्तीचं वर्णन प्रत्येक जण आपापल्या परीने करायचा। या आरक्षणाबद्दल सुद्धा काही लोक याचा अभ्यास आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा परीने करतात। सरकारकडे या संदर्भामध्ये प्रशासकीय फौज आहे, IAS अधिकारी आहे आणि म्हणूनच माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण जे आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये त्याचं रक्षणही केलंय। पण दुर्दैवाने 24 ऑक्टोबर 2019 तो अशुभ दिवस होता, 4 वाजताचा वेळ होता की जनादेशाचा अवमान करून उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि तिथून महाराष्ट्रामध्ये हे साऱ्या समस्या जन्माला येण्याला सुरुवात झाली। सुप्रीम कोर्टामध्ये आपण आरक्षण टिकवू शकलो नाही। याला खरं तर उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे टिकवलं असतं, हा प्रश्न उपस्थित झाला। तर शेवटचा एक प्रश्न, रोहित पवार यांनी भाजपमध्ये या केसमध्ये असं म्हटलंय भाजप हा मित्र पक्षांना संपवणारा पक्ष आहे। आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला ठरत आहे, त्यामध्ये भाजप शिवसेना पार आहे। अजित पवारांना 4 जागा यावरून कुठेतरी रोहित पवार यांनी या केसमध्ये भाजप मित्र पक्षांना संपवणार असं आहे। टीका त्यांनी केली याचं कारण त्यांना शरद पवार साहेबांच्या गुरुबुकमध्ये जायचं आहे। पण माझा अनुभव गेल्या काही वर्षातला आहे, जे जास्त टीका करतात ते नंतर भाजपचा झेंडा हाती घेतात आणि विश्वगुरू नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची चिंता करतात। त्यामुळे रोहित पवार जेवढी जास्त टीका करतील याचा अर्थ ते भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्गावर येतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आणि तुम्ही गेल्या 4-5 वर्षामध्ये सारे टीव्ही चॅनल्समध्ये ज्यांनी टीका केली ते नंतर आमच्या पक्षाच्या सोबत आलेत, हा अनुभव तुम्ही घेतला आहे आणि मला नावं घ्यायला लावू नका। आणि अनेक लोक त्या मार्गावर आहे, अजूनपर्यंत आम्ही आमचा दरवाजा काही लोकांसाठी उघडलेला नाही। ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, दानपट्टा हे राज्याचे शस्त्र म्हणून आता घोषित झालेलं आहे, मात्र सर्वसामान्यांपर्यंत हे पोहोचण्यासाठी काय वेगळी योजना? साधारणतः अनेक योजना आम्ही करतो आहे आणि शिवभक्तांचा आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभकामना आमच्या या सर्व प्रकल्पाच्या पाठीशी उभ्या आहेत। आपल्याला माहिती आहे की आता ब्रिटनमधून सुद्धा 4 मे ही तारीख निश्चित झाली। ब्रिटनमधून वाघनख येण्याच्या दृष्टीने 4 मेला वाघनख पाठवण्याच्या दृष्टीने त्यांनी आता आम्हाला लेखी सर्व ब्रिटन सरकारच्या अनुमती घेऊन आम्हाला पत्र पाठवलं आहे। दानपट्टा हे राज्य सशस्त्र करण्याचा निर्णय यासाठी घेतला की हा दानपट्टा हे आमच्या पराक्रमाचं, आमच्या वीरतेचं, छत्रपती शिवाजी महाराज असतील,
जर आपण विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र बघितलं तर एका हातामध्ये तलवार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये दानपट्टी आहे. एवढंच नव्हे तर रशियात, अमेरिकेत किंवा अनेक संशोधकांच्या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्राबद्दल नोंदी केलेल्या आहे. हा दानपट्टा आमच्या मराठ्यांच्या युद्धनीतीतलं एक महत्त्वाचं शस्त्र आहे, ज्याचा वापर सर्वात जास्त महाराष्ट्रात केला गेला. बाजी प्रभू देशपांडेंनी सुद्धा इतक्या वेगाने हा दानपट्टा फिरवला आहे की यम येण्याच्या अगोदरच त्या औरंगजेबाची सेना ही समाप्त व्हायची. आणि म्हणून आपण दानपट्टा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना GR दिला, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना GR दिला, दानपट्टाही भेट दिला आणि दानपट्टा हा काल आपण राज्यशस्त्र म्हणून घोषित केला. आपण मंत्रालयाच्या खालती त्रिमूर्ती सभागृहामध्ये आपल्या राज्याचे जेवढे मानचिन्ह त्या मानचिन्हाचं दालन उभं करतोय आणि नंतर धीरे धीरे हा दानपट्टा किंवा राज्याच्या या प्रतीकांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण एक योजना दिलेल्या अशामध्ये देशातले सहयोगी घटक पक्ष आहेत त्यांना एकत्र घेण्याचं काम सुरू आहे. राज्यामध्ये मनसेवर करण्याचे प्रयत्न आहेत. आपकी बार 400 पार हा पहिला नारा जर कोणी दिला असेल तर खरगे साहेबांनी दिला आणि नंतर लोकसभेत राज्यसभेत भाषणात मोदीजींनी सांगितलं की आम्ही तर म्हणतोच आहे अबकी बार, खरगे साहेब 400 पार म्हणताय. तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल झाला, खरगेंनी 400 पार सांगितलं आहे. तर खरगेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी या देशातला राष्ट्रभक्त देशभक्त कार्यकर्ता तेरा वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहणार है या भावनेनी 370 भारतीय जनता पार्टीचे आणि NDAचे मिळून 400 पार हा संकल्प आहे. आणि या संकल्पाला हा नम्रतेचा संकल्प आहे, हा उन्मत्तपणाचा नाही. पण अबकी बार 400 पार यासाठी प्रचंड प्रयत्नाची पराकाष्ठा भारतीय जनता पार्टी व NDAचे कार्यकर्ते करणार आहे. आणि त्यासाठी 2 दिवस आमचं आता यावर मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांना संवाद कर, मराठा बांधवांना जो न्याय त्यांना मनात आहे त्याच पद्धतीने आरक्षण त्यांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने संवाद करतील आणि मला विश्वास आहे. शेवटी प्रश्न संवादातून सुटतो. संवादातून पूर्व प्रधानमंत्री नरसिंहरावजी यांच्या सुपुत्रांनी काँग्रेसबद्दल काय भाष्य केलं. मी जर नावं सांगायला सुरुवात केली तर काँग्रेसमध्ये गुलाब नबी आझादापासून अनेक असे नेते की जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या शब्दातून पाठिंबा व्यक्त करतात. ज्योतिरादित्य सिंधिया आमच्यामध्ये आले. आपण महाराष्ट्रात घेतलं तर आदरणीय विखे पाटील, आदरणीय हर्षवर्धन पाटील, आदरणीय इतके वर्ष जे PWD मिनिस्टर होते त्यांनी आपला मुलगा रणजित सिंग पाटील, मोहिते पाटील आमच्यासोबत आहे, नारायण राणे आमच्यासोबत आहे, आमदार नितेश राणे आमच्यासोबत आहे. मी अशी अनेक मोठी यादी सांगू शकतो की ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि नुकतंच अशोक चव्हाणजी हे यासाठी नाही आलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सत्ता प्राप्त. मग असा विचार केला तर हर्षवर्धन पाटीलांना तर आम्ही अजूनही काही दिलं. पण देश कोणाच्या हाती सुरक्षित आहे, देशाचा गौरव कोण वाढवू शकतो. राहुल गांधीजी ज्या पद्धतीने समाजामध्ये दुही भेद निर्माण करण्याचं काम करतात, पत्रकार परिषदेमध्ये जाती विचारतात, तर आम्ही कुठं आहोत. मणिपूरमध्ये भारत मातेचा मृत्यू झाला असं सांगतात. एक माईच्या गालची ताकद आहे का भारत मातेचा मृत्यू करण्यासाठी. जब तक सूरज चांद रहेगा नहीं, जब तक सूरज चांद नहीं भी रहेगा मेरा भारत वैसे ही रहेगा. अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करणारे राहुल गांधीजी यांच्यासोबत काम करणं हेच गैर. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा लढवायची अशी इच्छा प्रकट केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया? माझी काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या इच्छेबद्दल? मी कशाला प्रतिक्रिया देईन. त्यांच्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत की ज्यांना लोकसभा लढवायची इच्छा आहे.
विरोधी पक्षनेते पण हो, पण त्यांच्या इच्छेला माझा काय, माझी इच्छा ते प्रतिक्रिया देईल का? त्यांच्या इच्छेवर मी कशाला प्रतिक्रिया विरोधी देऊ? पक्षनेते भाजपात येण्याची पण परंपरा त्यांच्या आहे. इच्छेवर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. जनता जी प्रतिक्रिया देईल ती सर आपण